पुढची बातमी संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरसाठी 2 दिवस वाट पाहावी लागते। 5000 लिटरचे टँकर 500 वरून 1500 रुपयांपर्यंत पोहोचलेत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खासगी टँकर चालकांनी गेल्या महिनाभरात टँकरचे दर 3 पट वाढवलेले आहेत। टँकरसाठी आता किमान 2 दिवसांचं वेटिंग असल्याचं टँकर चालक सांगतायत। शहरामध्ये सुमारे 1600 खासगी टँकरद्वारे रोज 2.5 कोटी रुपयांचं पाणी विकलं जात असल्याचं या निमित्ताने समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरामध्ये पाण्याची चणचण जाणवू लागलेली आहे आणि पाण्यासाठी आता टँकर मागवावे लागतात। मात्र हे टँकर आता 500 रुपयावरून 1500 रुपयापर्यंत त्यांची किंमत गेलेली आहे आणि खासगी टँकर चालक हे जवळपास दिवसभरामध्ये 2.5 कोटी रुपयांचा व्यवहार करतात। 1600 खासगी टँकर हे दिवसभरात पुरवले जातात संपूर्ण संभाजीनगरामध्ये आणि त्यामुळे पाणीही आता विकत घ्यावं लागलेलं आहे। अजून आता नुकताच मे महिना सुरू होतो आहे। संपूर्ण मे महिना जाणं बाकी आहे। तापमान 44 अंशापर्यंत पोहोचायला लागलेलं आहे। असं असताना टँकरची संख्या देखील वाढतेय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय पाणी टंचाई हा मूळ प्रश्न आहे संभाजीनगरमधला। असं असताना आता खासगी टँकर चालकांचा फावलेला आहे। 500 वरून 1500 रुपये म्हणजे 3 पट किंमत वाढवली आहे आणि पाण्याची। नक्कीच, आणि जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिक करताना पाहायला मिळत आहे। कारण शहरातील अनेक भागांमध्ये महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नाही। तब्बल महिनाभरानंतर पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामुळे खासगी टँकर चालक जे आहे त्यांच्याकडून देखील आता पाण्याचे दर वाढवण्यात आलेले आहेत। जे टँकर 500 रुपयाला मिळत होतं त्या टँकरचे दर आता 1500 रुपयावरती खासगी टँकर चालकांनी पोहोचले आहेत। त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे ते देखील टँकरचे दर मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे। अजून एक महिना जो आहे तो पावसाळ्यात जायचा आहे। त्यामध्ये आता भीषण पाणी टंचाईचा सामना शहरातील नागरिक करत आहे। नुसतं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर दररोज 1600 पेक्षा अधिक टँकर जे आहे ते लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तब्बल शहरातील नागरिक जे आहे ते 2.5 कोटी रुपयाचं पाणी जे आहे ते एका दिवसाला विकत घेत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे एवढा पैसा जो आहे तो पाण्यासाठी जात आहे। त्यामुळे महानगरपालिकेने आता पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे। अगदीच विजय, आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले राहा।